श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागचा भाग ऐकत असताना आपणा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल की एकदम भीम आणि दुर्योधनाचं युद्ध कसं काय सुरू झालं आणि त्यापूर्वीचं महाभारत युद्ध, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग, पांडवांचा वनवास, पांडवांचा अज्ञातवास, श्रीकृष्णाची शिष्टाई, या साऱ्या प्रसंगाचं वर्णन का नाही आलं आणि महाभारत युद्ध कधी झालं, केव्हा झालं, असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. परंतु भागवतामध्ये याचा उल्लेख नसल्यामुळे हे सर्व मी सांगितलं नव्हतं. परंतु कृष्ण कथेच्या अनुषंगाने त्यातले काही प्रसंग आपण या भागामध्ये थोडेसे आपण चर्चा करूया. कारण महाभारत हा संपूर्ण वेगळा विषय असल्यामुळे महाभारतामध्ये जे काही चित्र व्यासांनी रंगवलंय त्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी वर्णन केलेल्या नाही आहेत. कारण भागवत हा ग्रंथ फक्त श्रीकृष्णाच्या स्तुतीचा आणि श्रीकृष्णाच्या भक्तांनी केलेली भक्ती आणि त्यांनी केलेली श्रीकृष्णाची स्तुती या विषयालाच वाहिलेला असल्यामुळे भक्ती कशी करावी आणि भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी, भक्ती कशी करावी आणि भगवंताचं ज्ञान कसं मिळवावं, हाच भागवताचा प्रमुख विषय असल्यामुळे महाभारतामध्ये जे काही घडलं त्याचा उल्लेख इथे त्यांनी केलेला नाही आहे. परंतु आपल्या या भागवताचा नायक भगवान श्रीकृष्णाचा महाभारतामध्ये मोठा रोल असल्यामुळे आपण त्याचं थोडंफार स्मरण करूया. अगदीच त्याला डावललं असं व्हायला नको, ही माझी भावना आहे. मी काही व्यासांच्या विरोधात जाऊन हे करतोय असं नाही, किंवा मी फार शहाणा आहे, व्यासांनी लिहिलेलं नसताना सुद्धा मी ते सांगतोय असा आगाऊपणा करण्याचाही माझा हेतू नाही. फक्त माझा भगवान श्रीकृष्णाबद्दल असणारा आदर आणि त्यांनी जे काही घडवून आणलं ते प्रसंग थोडक्यात तुम्हाला सांगावे म्हणून मी हा प्रयत्न करतोय. कुणीही कृपया दुसरा कुठलाही अर्थ याच्यातून काढू नये. आणि मला व्यासांच्या पुढे जाण्याची किंवा मी किती शहाणा आहे हे दाखवण्याची मुळीच इच्छाही नाही आणि माझी ती अपेक्षाही नाही. तर आता आपण थोडंसं कृष्ण चरित्र पाहण्याच्या निमित्ताने थोडंसं आता महाभारताकडे डायव्हर्शन करूया. आपण मागच्या भागामध्ये जेव्हा पाहिलं की त्या मय सभेमध्ये जिथे जमीन होती तिथे पाणी वाटत होतं आणि जिथे पाणी होतं तिथं जमीन वाटत होती, त्यावेळेला दुर्योधनाची जी फजिती झाली आणि दुर्योधन जेव्हा पाण्यात पडला
त्यावेळेला सारेजण हसले आणि द्रौपदी सुद्धा हसली. त्या प्रसंगातून द्रौपदीबद्दल विशेष असं आकर्षण किंवा द्रौपदी आपण मिळवायचीच, जरी ती पांडवांची पत्नी असली तरी, असा दुर्योधनाने निश्चयच केला होता. आणि काही झालं तरी द्रौपदी आपल्याला मिळाली पाहिजे, हे त्याचं एक उद्दिष्टच होतं. तो द्रौपदीबद्दल अति आसक्त झाला होता. त्याच्या मनामध्ये हाव निर्माण झाली होती आणि द्रौपदीशी आपण समागम करावा ही त्याला इच्छा निर्माण झाली होती. आणि म्हणून तो योग्य संधीची, योग्य वेळेची वाट पाहत होता. एकदा त्याने युधिष्ठिराला द्यूत खेळायला फार आवडतं हे पाहून द्यूत खेळण्यासाठी म्हणून त्याला आमंत्रण दिलं. आणि तुमच्या सभेसारखंच आम्ही पण हस्तिनापुरामध्ये एक सुंदर सभागृह बांधून घेतलेलं आहे, त्याचंही उद्घाटन आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण यावं आणि कार्यक्रम संपल्यानंतर द्यूत खेळावं, असा त्याने निरोप पाठवला. पांडव आपल्या पत्नीसह, द्रौपदीसह त्या सभा मंडपाच्या आणि त्या सभेच्या उद्घाटनासाठी म्हणून गेले. तो कार्यक्रम सुंदरपणे पार पडला आणि आता द्यूत खेळायला बसायचं आणि काही झालं तरी याला हरवायचं आणि आपण द्रौपदीला मिळवायचं, अशा पद्धतीचे त्याने मनामध्ये योजना आखून तसं घडवून आणलं. ठरल्याप्रमाणे सारं घडत गेलं. शकुनी मामा फासे टाकत गेला आणि प्रत्येक डाव दुर्योधन जिंकत गेला. आणि सर्वच्या सर्व डाव धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर हारत गेला. त्याने आपली सर्व संपत्ती पणाला लावली, त्यानंतर राज्य पणाला लावलं, आपले बंधू पणाला लावले, स्वतःला पणाला लावलं आणि मग शेवटी द्रौपदीला सुद्धा पणाला लावलं. आणि द्रौपदी हरला. द्यूतामध्ये द्रौपदीला जिंकून घेतल्यामुळे दुर्योधनाला अनायसे आयतच फावलं आणि आपल्या भावाला सांगून, दुःशासनाला सांगून भर सभेमध्ये त्याने द्रौपदीला तिच्या केसांना धरून ओढत ओढत आणलं आणि साऱ्यांच्या समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आचार्यांसमोर आणि आपले पिताश्री राजा धृतराष्ट्र, काका विदूर या सर्वांच्या समक्ष त्याने द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडवून आणला.
दुःशासनाला आज्ञा देऊन त्याने तिची वस्त्र काढण्यासाठी सुरुवात केली. भर सभेमध्ये तिला नग्न अवस्थेत पाहावं अशी त्याची अभिलाषा होती. द्रौपदीने सर्वांना उद्देशून म्हटलं, या नीच माणसाला आवरा, कोणीतरी याला नीतिमत्तेचे धडे द्या. पण कोणीच तिचं ऐकेना, कोणीच तिला सहाय्य करेना. तिने साऱ्या आचार्यांना विनंती केली, पण ते सुद्धा सारे षंढ असल्यासारखे बसून राहिले. त्यानंतर तिने आपल्या 5 पतींना आज्ञा केली, पण ते सुद्धा काहीच करू शकले नाही, कारण ते द्यूतामध्ये हारले होते ना. त्यामुळे द्रौपदीवरचा अधिकार गेला होता त्यांचा. त्यामुळं तिचं काय करायचं किंवा काय नाही हा निर्णय दुर्योधनाच्या हातात होता. त्यामुळे अत्यंत शूरवीर पराक्रमी नवरे असून सुद्धा, 5-5 नवरे असून सुद्धा द्रौपदीची विटंबना किंवा तिचा वस्त्रहरणाचा प्रसंग ते थांबवू शकले नाहीत. त्यावेळेला तिने भगवान श्रीकृष्णाला ओरडून हाक मारली, हे कन्हैया, हे कृष्णा, हे कान्हा, धाव. माझ्या अब्रूचं रक्षण कर. मला या दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसांमधून वाचव. या दुर्योधन दुःशासनाच्या तावडीतून माझी सुटका कर. अशी ज्यावेळेला द्रौपदीने याचना केली आणि ती भगवान श्रीकृष्णांचा धावा करून रडू लागली, टाहो फोडू लागली, त्यावेळेला भगवान धावत धावत तिथे आले आणि त्यांनी तिला वस्त्रे पुरवली. दुःशासन ओढत राहिला आणि भगवंत पुरवत राहिले. ओढून ओढून दुःशासन दमला, पण ही काही निर्वस्त्र होईच ना. अशा पद्धतीने भगवंताने तिची लाज राखली. आणि या प्रसंगानंतर भगवंतांचा क्रोध अनावर झालेलाच होता. त्यांना लवकरात लवकर या कौरवांना संपवायचंच होतं. ते योग्य संधीची वाट पाहतच होते. अशातच दुर्योधनाने या साऱ्या पांडवांना द्यूत जिंकल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आणि आपल्या यश साजरा करण्याच्या प्रित्यर्थ आणि त्यांचं राज्य जिंकून घेतल्या प्रित्यर्थ त्यांना 12 वर्ष वनवासात जाण्याची आज्ञा केली आणि त्यानंतर 1 वर्ष अज्ञातवासाची आज्ञा केली. करणार काय? आपणच आपल्या कर्माने सारं घालवून बसलेलो आहोत. आपण राज्य गमावून बसलो, आपली पत्नी गमावून बसलो, आपलं सर्वस्व गमावून बसलो. आपण दुर्योधनाच्या हातचं बाहुलं झालो. आता तो सांगेल तसं आपल्याला नाचणं भाग आहे. अशी समजूत करून घेऊन हे 5 पांडव आणि द्रौपदी 12 वर्ष वनवासाच्या आणि 1 वर्ष अज्ञातवासाच्या काळामध्ये निघून गेले. अज्ञातवासाच्या काळामध्ये विराट राजाच्या नगरीमध्ये हे सारे जण राहत होते आणि त्या विराटाचा मेहुणा जो कीचक होता त्याची पण वाईट नजर या द्रौपदीवर गेली
आणि द्रौपदी भोगण्याची त्याची पण इच्छा होती. आणि त्याला भीमसेन यांनी द्वंद्वयुद्ध करून संपवलं, कीचक वध केला आणि त्यांचा अज्ञातवासाचा काळ संपला. आता मात्र त्यांना कुणी अडवू शकत नव्हतं. त्यांनी पांडवांनी कौरवांवर आक्रमण करण्याचा निश्चय केला. युद्ध व्हावं ही भगवान श्रीकृष्णाची मनापासून इच्छा होतीच. तरी पण आपण एक प्रयत्न करून पाहावा म्हणून त्यांनी कृष्ण शिष्टाई करून युद्ध टाळण्याचा आणि पांडवांना त्यांचं अर्ध राज्य देण्याचा प्रस्ताव मांडला. नाही अर्ध राज्य, निदान 5 गावं तरी द्या असा प्रस्ताव मांडला. परंतु सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही असा जेव्हा दुराग्रह अहंकारी असणाऱ्या दुर्योधनाने धरला, त्यावेळेला मात्र भगवान श्रीकृष्णाचा क्रोध अनावर झाला आणि हे युद्ध झालंच पाहिजे आणि यामध्ये दुर्योधनासकट सारे कौरव संपवलेच पाहिजे असा त्यांनी निश्चय केला होता. आणि म्हणून हे महाभारत युद्ध घडलं आणि आज दुर्योधन मारला गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय.